चला कॅप्टन जरा या 2 मिनिटं. कोंडेरी सलाना वेळ घेऊ नका तुम्ही, पहिले थांबण्याची वेळ नाही आता आपल्याकडे. सेकंड इनिंग मध्ये तुम्हालाच बॅटिंग करायची, सो बॅड लाईट तुम्हालाच मिळेल. प्रसाद दादा, चला 3 ओव्हरची मॅच असेल, जरा फास्ट खेळा. क्या बात आहे, दोन्ही संघ खरं तर एक्सेप्ट करतात, ही मोठी गोष्ट आहे. कारण टॉस झाल्याच्या नंतर दोन्ही कॅप्टनने ही गोष्ट समजून घेतली. दोन्ही संघांचं मी कौतुक करेन, ती स्पोर्ट्समॅन स्पिरिट आपल्याला पाहायला मिळाली, खेळाडू वृत्ती. शुभागमन झालेलं, मोस्ट वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. आदरणीय विजयजी शिसवे साहेबांना विनंती असेल की आपण मंचावरती या, आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हा 1 ओव्हर पॉवर प्ले राहील. चला चला फिल्डिंग लावून घ्या. विनंती आहे, सामन्याला आपण लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. सामना 3 षटकांचा असेल. षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचा आउटफील्ड मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील, ते 2. वेगवान चेंडू, लाईन अगदी खराब आपल्याला पाहायला मिळाली. लेग स्टंप सोडून चला व्हाईट बॉल. नक्कीच कल्याण ग्रामीण मध्ये पुढील महिन्यामध्ये नवीन वर्षामध्ये नवीन संकल्पना घेऊन सचिन देसले आणि गावदेवी मस्कळ संघ तुमच्या समोर येणार आहे. 4 दिवसांचा कालावधी, 1 लाख रुपयांचं पारितोषिक त्या स्पर्धेमध्ये असणार आहे. आणि नक्कीच नरेश चौधरी, सचिन देसले असतील, विशाल भोईर असतील, नक्कीच संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी असेल, गावदेवी मस्कळ संघ असेल, कल्पेशजी कोर असतील, या सर्वांच्या माध्यमातून आई गावदेवी चषकाचं आयोजन 1 लाख रुपये पहिल्या क्रमांकासाठी पारितोषिक असणार आहे. पुढील महिन्यामध्ये ती स्पर्धा. स्मॅश करायचा होता, शॉर्ट पॉइंट, बॉलला उचललंय, फेकलंय, तात्पूर्वी सिंगल एकवटली गेले. जितकं फास्ट खेळता येईल तितकं खेळा, बिकॉज सेकंड इनिंग मध्ये बॅड लाईट तुम्हाला मिळेल. कोंढेरी संघ या गोष्टीची नोंद घ्या, बिकॉज टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. एकवीर आपटी बन, त्यामुळे बॅड लाईट होऊ शकते. जर तुम्ही 3 ओव्हर 10-12 मिनिटांमध्ये लवकर संपवले तर तुम्हाला तो बेनिफिट राहील. ऑफ साइडला अंडरआर्म स्टाईल मध्ये टॅप केला जातोय, बॉल शॉर्ट मिड विकेटला अडवला. सिंगल इथे मात्र प्राप्त केली जाते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे टोटल स्कोरबोर्ड वरती स्कोर मित्र आम्हाला कळवतात 3. या स्पर्धेमध्ये खरं तर जोडण्याची संधी दिली आम्हाला या 8व्या पर्वामध्ये. राजदादा, प्रसाददादा असतील, संपूर्ण आरबी वर्ग, राज भोईर आणि आमचे गुरु रोशन संते सरांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. डीप मध्ये समोर ब्लॅक स्क्रीनच्या अगदी जवळ झेल टिपलाय. पहिला विकेटचं पतन
3 या आकड्यावरती धक्का पहिला लागतो बॅटिंग करताना आई एकवीर आपटी पहिला हिज गॉन. मास्टर हा सामना जर श्रीराम स्पोर्ट्स कोंढरी या टीमने जिंकला तर कोंढरी संघाला टी शर्ट असतील आदरणीय वासुदेवजी केने यांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज रवींद्र येतोय 3ऱ्या क्रमांकावर. षटक क्रमांक पहिल्या प्रगती पथावरती असताना यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये फिल्डर पोहोचलेत. येस डेफिनेटली काय अग्रेशन आपल्याला पाहायला मिळतंय. विकेटचं पद मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक धक्का लागतोय 3 वरती दुसरा आई एकवीरा आपटी बला. बॅट्समन येण्यासाठी इतका वेळ लागतोय बघा. प्लीज आपली ब संघ फलंदाज आपला तयार ठेवायचा. पंच देखील तोच इशारा करताय की बॅट्समन येण्यासाठी इतका वेळ लागला तर चालणार नाही. पॅनल्टीला सामोरं जावं लागू शकतं, लक्षात ठेवा. संजय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यापूर्वी विकेटचं पतन झालंय. सलगच्या 2 विकेट घेतल्यात. गोलंदाज आनंद केनेनं चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये अटॅकिंग बाणा आपल्याला पाहायला मिळाला. अग्रेसिव्ह अप्रोच, टेम्परामेंट क्लिअर आहे. अटॅक करायचा आहे गोलंदाजांना आणि ते गोलंदाजाने करून दाखवलंय. धीमागतीचा बॉल स्विंग अँड मिस. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिला पूर्ण. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 3 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 3 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एकत्र येऊ नका. जो गोलंदाज आहे फक्त त्याला बोलवा आणि फिल्डरची जागा भरून काढा लगेच. चला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायचे कोंढेरी, लक्षात ठेवा. 10 ते 12 मिनिटांमध्ये जर 3 षटकं पूर्ण झाली तर तो बेनिफिट तुम्हाला मिळेल. बॅड लाईटचा सामना करावा लागणार नाही. त्यामुळे विनंती असेल की लवकरात लवकर आपण गोलंदाज निवडा आणि सुरुवात करा सामन्याला. विखुरलेल्या अवस्थेमध्ये क्षेत्ररक्षणासाठी डीप मध्ये बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला फिल्डर होते. ते आता थोडे पुढे गेले. लॉंग लेगला डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे. मिड विकेट समोर आहे. थोडा वाईट ठेवलाय. लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधोमध एक फिल्डर. काऊ कॉर्नर फेजला आपण म्हणू शकतो. समोर लॉंग ऑफ आहे आणि डीप मध्ये कव्हर तैनात केलाय. कपिल केने बॉलिंग मार्क मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 2 घेऊन येतोय. ऑन साइडला खेळायचा होता. हाऊ वॉज दॅट. अपील झाली. आधीला इथे आवाज आला कसा स्क्वेअर लेगला. अपील करावी लागेल, मान्य आहे. आणि इथे मात्र आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती. सांगोडे संघाला देखील आपण काल पाहिलं प्रत्येक बॉलवरती अपील करतात आणि ग्रुप ग्रामपंचायत आहे. रिव्ह्यू मिळणार कसा कॉट बिहाइंड साठी. पुढच्या वर्षी आपण राज भोईरला सांगू अल्ट्राएज लावायला. माईक स्टंप माईक लावूया आपण. अपील झाले बघा. काय स्ट्रॉंग अपील होती. हाऊ वॉज दॅट, हाऊ वॉज दॅट. गोलंदाज अक्षरशः सांगत होते पंचांना हाऊ वॉज दॅट विचारत होते की आउट द्या सांगत होते. ऍक्शन रिप्ले आपण पाहिला स्क्रीनवर. गोलंदाजाचे हावभाव फार जबरदस्त टिपले आमच्या कॅमेरामॅनने. आणखीन एक चांगला बॉल. क्या बात आहे. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आक्रमक, भेदक, अचूक बाणा, तीक्ष्ण आणि धारदार गोलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये कपिल केने. आपल्या नावाची छाप उमटवतोय या क्रीडांगणावरती, या विकेटवरती. फलंदाजाने आतापर्यंत काय केलं मला माहित नाही, पण माझी गोलंदाजी चांगली होईल यामध्ये ते मात्र शंका नाही. सांगत असताना कपिल केनेनं सलग 3 डॉट टाकल्यात. वा भाई वा. अफलातून गोलंदाजी. बोलो तयार. ऑन साइडला लॉफ करायचा होता. आता मात्र धावचेच्या स्वरूपात विकेट मिळू शकते आणि मिळाली.
बॉल गॅदर करत नव्हते फिल्डर तिकडे, थोडे फंबल झाले होते, पण रनआउटची विकेट मिळाली तिकडे. तिसरा धक्का, 3 धावा आणि 3 विकेट. चला जरा फास्ट खेळा. गोलंदाज बघा स्वतःला काय सांगतायत, स्वतःला शाबासकी देत आहेत की स्वतःवरती नाराज आहेत, काय कळत नाहीये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय कपिल केने एक्झॅक्टली स्वतःला शाबासकी दिली की नाराज होते, आपण यानंतर चर्चा करूयात. चांगला बॉल, हेल्दी एज ए बॅटची, कुठे हिट करतायत, शॉर्ट थर्डमॅन, जान बची तो लाखो पाए. 1 रन मिळेल. धावसंख्या 4, स्टील 1 टू गो. या ओव्हर मध्ये कपिल केनेनं कलात्मक गोलंदाजी केली, एकच धाव खर्च केली आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अॅक्युरेसी फार जबरदस्त राहिली. मार्जिन ऑफ एरर जेव्हा तुमचं कमी होतं आणि अॅक्युरेसी वाढते तेव्हा विनिंग पर्सेंटेज ऑटोमॅटिकली वाढत राहतं. आणि आता विनिंग रेट सध्या श्रीराम स्पोर्ट्स कोंडेरीच्या बाजूने झुकलंय. ऑन साइडला वळवतोय, लॉंग लेग मध्ये बॉल, डीप मध्ये फिल्डर आहेत लॉंग लेगला, चांगली फिल्डिंग करतील. या ओव्हर मध्ये आल्या फक्त धावा 2 आणि फार सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी, डिसिप्लिन बॉलिंग अटॅक पहिल्या 2 ओव्हर मध्ये आपण पाहिला श्रीराम स्पोर्ट्स कोंडेरीचा. यापूर्वी आनंद आणि आता कपिल एकत्र येऊ नका. कोंडेरी संघ सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची. अजूनही या ओव्हरला कंप्लीट होण्यासाठी जवळपास 5 मिनिटं लागतील, म्हणजे तुम्हाला 5:45 पर्यंत बॅटिंग मिळू शकते आणि मला वाटतं 6 पर्यंत अंधार पडेल. ऑन साइडला फटका चांगला आहे, बेधुंद करणारा फटका आपल्याला पाहायला मिळतो. बॉल चला मिड विकेटच्या बाहेर, षटकार. बॅटची मोठी आहे, ओ कॅच ड्रॉप, आणि दोन्ही गाड्या आता एका एंड वरती आहेत. रनआउटची संधी निर्माण झाली. येस डेफिनेटली रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद, धावचीच्या स्वरूपात चौथा धक्का. अकरा धावा झाल्या, 4 विकेट, 4 चेंडूचा खेळ शिल्लक, स्टील 4 टू गो. अपेक्षा आहे आपटी ब संघाच्या 12व्या खेळाडूला की येणाऱ्या 4 मध्ये 2 षटकार तरी यायला हवेत, पण त्या अपेक्षा पूर्ण करतील का फलंदाज ते पाहायचं आहे. दुसऱ्या बाजूला कोंडेरी संघाचे 12th मॅन देखील सांगतात की अजून 2 चेंडू चांगले हाताळायला हवेत. आणि इथे संधी आहे, कॅच आउट, आणखीन एक विकेट. यापूर्वी चूक केली होती त्या फिल्डरने, यावेळेस मात्र कोणती चूक करत नाहीये क्षेत्ररक्षक. तिथे नितेशला आपण पाहतोय, नितेशनं डिप्लाय केला आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. निम्मा संघ गारात, 5वा धक्का आपटी बला. पाच पाच
नाही, फायनलचा गट अजून निघला नाहीये. गाड्या लागल्यात का? इथे कोण जिंकणार ते बघा. पुसेगावचा आपण नंतर बघू. यावेळेस मात्र आपण रनआउटची विकेट मिळू शकते आणि मिळेल देखील रनआउटच्या स्वरूपात. 6वा धक्का. सगळे स्टम्प्स पाडू नका, एक बेल्स पाडा फक्त. ते पंचांना त्रास होतोय सारखा. लवकर चला जरा, अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 11 झालेल्या आहेत, 6 विकेट गमावल्या आहेत. कोंडेरी संघाला मला वाटतं बाईकच्या लाईट लावून आता खेळावं लागेल सेकंड इनिंग. उजेड आहे, भरपूर उजेड आहे, पण थोडं फास्ट खेळा. चला नवीन बॅट्समन, चला जरा लवकर. आणि जशी जशी ही इनिंग कंप्लीट होईल, जसा आडाव संपेल लगेचच विदिन मिनिट, 1 मिनिटाच्या आतमध्ये फिल्डिंग देखील तुम्हाला लावायची आपली, लक्षात ठेवा. लो फुल टॉस होता, गोलंदाज बचावला यावेळेस की संपर्क चांगला झाला नाही सुदैवाने. शेवटचा बॉल शिल्लक, 11 झालेले आहेत, 11. शेवटचा बॉल. इथे मोठा फटका आला तर 6च्या रन रेटनं 18 बनवाव्या लागतील दुसऱ्या डावात, पण जर आला नाही तर मी म्हणेन की या मॅच वरती वर्चस्व कोंडेरी संघाचं राहील. ऑन साइडला खेळलाय फटका, डीप मध्ये फिल्डर आहेत. सेकंडचा कॉल, दुसऱ्या धावेच्या शोधात रनआउटची विकेट सहज मिळेल. 7 गड्यांच्या मोबाईल मध्ये झाला धावा 12 आणि 13चं टार्गेट असेल. चला लवकर आपटी संघ लगेच चला मैदानामध्ये. कोंडेरी वाले चला बॅट्समन पाठवून द्या आपले. म्यूट कर आवाज. नंतर धावा झाल्या त्या 12, 13चं टार्गेट आहे. 13, 13चं टार्गेट असेल, लक्षात ठेवा. आता लवकर आपला सामना सुरू करायचा. आपटी ब संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. खेळाडू वृत्ती जबरदस्त दाखवली त्यांनी, लगेच ते फिल्डिंग लावतात. कोंडेरी संघाची देखील धावपळ सुरू झाली आहे. बॅट्समन पाठवायचे आहेत. 3 षटकाचा सामना असेल स्पर्धेमध्ये. समालोचक म्हणून मला संधी दिली नक्कीच राज भोईर असतील, त्यांचे संपूर्ण सहकारी RB बरप आणि आमचे गुरु रोशनजी सध्या. सर्वांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. संपूर्ण आमची लाईव्हची टीम, पंचांची त्रिमूर्ती, त्रिवेणी संगम पंचांचा आपण पाहिला. बाळा इकारे सर असतील, त्यानंतर पप्पू लोखंडे सर असतील आणि जतीनजी भुया सर असतील. या तिन्ही पंचांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. आमचे स्कोरर नक्कीच मंगल लोखंडे यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. संपूर्ण RB बरपचं मनापासून आभार. या स्पर्धेमध्ये जोडण्याची सलग 2 दिवस संधी दिली त्याबद्दल. तर नक्कीच दिलीप काका यांना विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते आपण प्रथमेश ठाकूर यांचा इथे सन्मान करायचा आहे, ज्याने 2 दिवस अप्रतिम समालोचन केलेलं आहे. या स्पर्धेमध्ये 4 चांद लावले. या संपूर्ण स्पर्धेमध्ये गेली 2 दिवस ज्यांचा आवाज आपण ऐकला, अत्यंत टॅलेंटेड समालोचक प्रथमेश ठाकूर यांचा इथे आपण करतोय विशेष सन्मान. उद्यापासून सर्वांचे लाडके समालोचक सोनू बांगर यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. आणि एक महत्वाची अनाउन्समेंट आयोजकांच्या वतीने मी इथे करतोय. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा होती 7 दिवसांची, 48 संघांचा सहभाग होता, परंतु काही कारणास्तव ही स्पर्धा असणार आहे 6 दिवसांची आणि शनिवारी नक्कीच अंतिम दिवस असणार आहे. पहिल्या 5 दिवस 40 संघ खेळतील आणि ते 5ही संघ नक्कीच शनिवारी येतील खेळण्यासाठी, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. पहिला चेंडू ऑन साइडला लॉफ केलाय, गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक धाव झाली कंप्लीट. धावबाची संधी आहे, संधी होती धावबाची आणि मिळते फक्त आणि फक्त 1च धाव. तर शनिवारी अंतिम दिवस असणार आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. शनिवारी आणि फिल्डर आहेत सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन.
ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनला रुपेश डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता त्याच्यावरती मिनिट एक धावसंख्या एकने पुढे जाईल 2 धावा धावफलकावरती आहेत आणि जे बक्षीस आहे जे पारितोषिक आहे या स्पर्धेमधील त्याही बक्षिसांमध्ये थोडासा फेरबदल आहे पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपये द्वितीय क्रमांकासाठी 50,000 रुपये तिसऱ्या क्रमांकासाठी 25,000 रुपयांचं पारितोषिक असेल चौथ्या आणि 5व्या क्रमांकासाठी 20,000 रुपयांचं पारितोषिक असेल हे पारितोषिक असतील नक्कीच 40 संघांसाठी धावसंख्या आहे 1-2 षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे अपील केली होती आणि इथे हा डॉट बॉल संध्याकाळचे सत्र आहे दमट हे वातावरण आहे थंड वातावरणामध्ये धावा बनवणं कठीण जाईल 13 धावा जरी बनवायचे असतील तरी देखील दमछाक होतीये कोंढेरी या संघाची 5 चेंडू अवघ्या 2 धावा बनवल्यात हाफ ट्रॅकर आणि शेवटचा चेंडू आलाय डॉट आदेश चव्हाणने या मॅच मध्ये कमबॅक करून दिलेला आहे आई एकविरा आपटी बी या टीमला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 12 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 11 12 चेंडू शिल्लक आहेत 11ची गरज या मॅच मध्ये हा सामना संपल्यानंतर आपण लाईव्ह ड्रॉ देखील करणार आहोत 29 30 31 आणि 1 SRS चषकाचं आयोजन श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी या टीमच्या वतीने आणि 29 आणि 30 तारखेचे लाईव्ह ड्रॉ आपण करणार आहोत बारा चेंडू 11 बनवायचे आहेत प्रेम येतोय आपटी एक्सप्रेस पहिल्या चेंडू ऑन साइडला खेळतात डीप मध्ये स्क्वेअर रेगला क्षेत्ररक्षक आहेत 2-2 फिल्डर आलेत ऋतिक ने हा चेंडू अडवलेला आहे मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा गुड रनिंग बिटवीन द विकेट धावसंख्या 2 ने पुढे जाईल 4 धावा धावफलकावरती आहेत जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे 11 चेंडू शिल्लक या मॅच मध्ये 11 चेंडू आणि बनवायच्या धावा 9 अपील करतायत बघा बॅटकट साठी रिव्ह्यू नाहीये सचिन दादा जतीन सर पंचांचा निर्णय अंतिम असल्याची देखील आपण नोंद घ्यायची आहे चला सामना सुरू ठेवायचा आहे सचिन दादा सामना सुरू ठेवा अंधार होत चाललेला आहे सामना सुरू ठेवायचा आहे चला सामना सुरू ठेवायचा आहे फिल्डिंग लावून घ्या आपण 10 चेंडू 9 ची गरज या मॅच मध्ये
10 चेंडू 9ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी होतीये. क्या बात आहे, प्रेम इम्प्रेस करतायत. संध्याकाळचे सत्र आहे, थंड वातावरण आहे, अंधाराचं सावट आपण पाहतोय त्यामुळे धावा बनवणं देखील कठीण जाईल. या मॅच मध्ये कोंडेरी या टीमला 18 चेंडू बनवायच्या धावा 13. दमछाक होतीये. कोंडेरी या संघाची धावा येत नाहीयेत, मोठी फटकी येत नाहीयेत. त्याचं कारण गोलंदाजी खूप चांगली होते. 9 चेंडू 9ची गरज. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, सॉफ्टने खेळतायत. एकच धाव मिळते चेंडूवरती. चांगली फिल्डिंग. 8 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. हे 2 चेंडू फार महत्वाचे असतील या सामन्यामधील, या षटकामधील. प्रेम नामवंत गोलंदाज आहेत, अपकमिंग टॅलेंट आपण पाहतोय ज्याने फार कमी वयामध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे या संपूर्ण कल्याण ग्रामीण मध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागतीये. येतोय डॉट बॉल. चेंडू शिल्लक 7, बनवायच्या धावा 8 या मॅच मध्ये. मॅच ऑन. काय कमबॅक केलंय आई एकविरा आपटी बी या संघाने या मॅच मध्ये. सर्वांना असं वाटलं असेल की सामना एका षटकामध्ये जिंकतील, परंतु नियतीला मान्य नाहीये, आपटी बी टीमला मान्य नाहीये. वेगवान चेंडू आणि पुन्हा एकदा अपील करतायत आणि आला हा डॉट बॉल. टाळ्या होऊन जाऊ द्या प्रेमसाठी आणि आदेशसाठी, कारण की 2 षटकांमध्ये त्यांनी फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केलेल्या आहेत आणि मात्र सामना आपण पाहतोय शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या षटकापर्यंत रंगतोय. नक्की 6 चेंडू शिल्लक, 8ची गरज. पहिल्या इनिंग मध्ये देखील 2 षटकांमध्ये 5च बनवल्या होत्या आणि दुसऱ्या इनिंग मध्ये देखील 2 षटकांमध्ये 5च बनवलेले आहेत. 6 चेंडू 8ची गरज. चला फिल्डिंग लावून घ्या, फिल्डिंग लावून घ्या आपण. 6 चेंडू 8ची गरज आहे या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. अंतिम सामना आजच्या दिवसातील दुसरा दिवस आहे बघा. शनिवारी अंतिम दिवस आहे. सांगोडे आणि सरवली बी या 2 टीम मध्ये शनिवारी पहिला सामना 9 वाजता होईल, क्वालिफाईंग मॅच. त्यामुळे ही सूचना असेल, कारण की कोंडिरी संघ इन ऍक्शन मध्ये आहे, त्यामुळे सांगोडे संघातील त्यांच्या गावातील अनेक खेळाडू हा सामना पाहत असतील. त्यांना ही सूचना असेल आयोजकांच्या वतीने की शनिवारी शेवटचा दिवस आहे, त्यामुळे पहिला सामना शनिवारी नक्कीच साईका दिवाना सांगोडे आणि सरवली बी या 2 टीम मध्ये असेल. गोलंदाज रवींद्र शिसवे. ऑन साइडला फटका चांगला, डीप मध्ये फिल्डर आहेत. 1 धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळणार आहे या चेंडूवरती. क्रिकेट आणि चेतांचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा मात्र नेम नाहीये. रोहनजी तरे, प्रसादजी सुरोशे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. दिलीप काका आपल्या व्यासपीठावरती आहेत. पैसा वसूल सामना आपण पाहतोय. क्वालिफाईंग मॅच सुरू आहे. अस्तित्वाची ही लढाई आपण पाहतोय. दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागलीये, कारण की इथून जो संघ जिंकेल तो संघ आपल्या घरी कमीत कमी 1 ट्रॉफी घेऊन जाईल. त्यासाठी हा सामना सुरू आहे. फुलटॉस चेंडू ऑन साइडला खेळतायत आणि एकच धाव मिळते चेंडूवरती. नशीब देखील साथ देतोय बघा. दुसरी खेळपट्टी आहे, त्याला हा चेंडू लागून आतमध्ये आलेला आहे. किस्मत भी बहादुरों का साथ देती है आणि नशिबाने साथ दिली आहे आपटी बी या टीमची. चेंडू शिल्लक 3 धावा बनवायचे 6. इथल्या प्रेक्षकांना विश्वास बसत नाहीये की हा सामना या स्थितीमध्ये आहे. अनेक आपटी बी टीमचे प्रेक्षक घराच्या दिशेने त्यांनी वाटचाल केली असेल, परंतु आता त्यांनी युट्यूब ऑन केलं तर या सामन्याचं चित्र थोडंसं वेगळं दिसेल. 3 चेंडू 6ची गरज. हाफ ट्रॅकर व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न.
रवींद्र शिसवे यांनी केलाय, हातावरती नियंत्रण नाहीये. आलाय हा व्हाईट बॉल. चेंडू शिल्लक आहे 3, बनवायच्या धावा 5 या मॅच मध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज आनंद केने आणि सचिन केने ही जोडी हृदयाची धडधड वाढलेली आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस, डॉट बॉल येतोय. चेंडू शिल्लक आहे 2, धावा बनवायचे 5. दोन्ही संघांचे प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत आणि दोन्ही संघांच्या प्रेक्षकांनी आपले देव पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. 2 चेंडू शिल्लक, 5 धावांची गरज. सामना आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या या दोन्ही संघांसाठी. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, धावबाची संधी आहे परंतु 1 धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते चेंडूवरती. 1 चेंडू शिल्लक आहे, 4 धावांची गरज. रात नहीं ख्वाब बदलता है, रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है. जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है आणि ती वेळ बदलली आहे आपटी बी या टीम साठी. 1 चेंडू शिल्लक, 4 धावांची गरज आहे. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया या सामन्यासाठी. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. 1 चेंडू 4 ची गरज. सामना कोणी जिंकू दे, हा विजय आहे क्रिकेटचा, हा विजय आहे स्वर्गीय रोहित भाई भोईर चषकाचा. स्वीप करतात, गॅप मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. विजयाचा हा चौकार येतोय आणि सामना जिंकलेला आहे शेवटच्या बॉलवरती. श्रीराम स्पोर्ट्स कोंडिरी या टीमने, अभिनंदन कोंडिरी या संघाचा संघ दाखल होतोय टॉप 5 मध्ये. अभिनंदन कोंडिरी टीम, अभिनंदन आमचे समालोचक मित्र विश्वासजी केने, अभिनंदन रोहित गायकर एंड कंपनी, अभिनंदन आनंद केने एंड कंपनी. हार्ड लक परंतु टाळ्या होऊन जाऊ द्या आई एकविरा आपटी बी या टीम साठी. काय खेळ केला या मॅच मध्ये. चला ड्रॉ करूया आपण. दिलीप काका